राधिका काका इथे काय करून राहिलात तुम्ही? हे कुठे सापडले का? अगं राधिका, तुझा नवरा जागेवर नाहीये, नक्की पळून गेलाय आणि तो शनयाकडेच गेला असणार. काय बोलून राहिलात तुम्ही? नाही, काहीतरी गडबड आहे. तू तुझ्या डोळ्यांनी बघ, चल. काका ऐका काका. राधिका तू स्वतः ये आणि बघ. अहो मी काका, कानी कपाळी ओरडून तुम्हाला सांगतोय की तुझा नवरा तुला आणि आपल्या सगळ्यांना फसवतोय, पण माझ्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही, कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. आता तुझ्या डोळ्यांनी तू खात्री करून घे की तुझा नवरा इथे नाही. राधिका, तू इथे आता यावेळी? ते काकांनी फोन केला होता. का? पण काय झालं असं? काय चाललंय काय? माझं नाही, तुम्ही सतत काय संशय घेता हो? तुम्ही जाऊ द्या ना. अरे जाऊ द्या कसं? गुरुनाथ, तुम्ही कुठं गेला होता ते सांगा आधी. कुठे होतो म्हणजे? कुठे जाणार आहे मी वॉशरूमला गेलो होतो. खोटं बोलू नका. मी इथेही पाहिलंय आणि वॉशरूम मध्ये पण पाहिलंय, तुम्ही कुठेही नव्हता. अहो ते काका बाथरूम मध्येच होते आणि खाली ऑफिस मध्ये तुम्ही बेपत्ता आहे म्हणून यांनी कंप्लेंट केली आहे. काय? राधिका, आता हे जरा अति होत आहे. ठीक आहे, मी यांना दिसलो नाही इथे, मला शोधत होते, पण अशी तक्रार नोंदवायची म्हणजे जरा. नाही, चुकलं काकांचं. माफ करा काका. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तुम्ही फक्त इथे थांबा, उगीच संशय घेऊ नका म्हणून. राधिका हा खोटं बोलतोय. हा इथे नव्हता. एक मिनिट, मी जेव्हा खाली गेलो होतो ना तेव्हा हा नक्कीच चोरून आत आला असणार. अहो काय बोलताय महाजनी? इथे माझ्याने एक पाऊल नाही टाकवते. हे बघा, हे असं प्लास्टर लावून बसलोय मी. कुठे जाणार मी इथे? हळू हळू. दुखतंय का तुम्हाला? हा काका, यांना इतका त्रास होऊन राहिला तरी मी तुम्हाला सांगतेय, काय तुमच्या डोक्यातलं हे संशयाचं भूत काढून टाका तुम्ही. म्हणून तुम्ही हे असले विचार करता, हे असलं काहीतरी करून बसता. नाही, बरोबर आहे राधिका, तुझं बरोबर आहे. तू तुझ्या नवऱ्यावरच विश्वास ठेवणार, पण मी पण तुला तुझ्या वडिलांच्या जागी आहे.